एकनाथ शिंदेच्या पक्षाचे पालकमंत्री कोल्हापूरचे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक गाव आहेत, त्यांची अजूनही या शक्तीपीठाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हे प्रत्येक भूमिकेमध्ये दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला म्हणून सांगायचं नाही, डोसक्यावर उलटं उभं करायचं काम केलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये एक आसमानी संकट येणार आहे शेतकऱ्यांच्यावर. त्यासाठी आजच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे प्रमुख आदरणीय आमदार सतेज बंटी पाटील, खासदार राजू शेट्टी, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि मित्र हो, जवळजवळ गेली 2 वर्ष राजू शेट्टी असेल, आम्ही असेल, बंटी पाटील असेल, व्यासपीठावरील सर्व मंडळी हा संघर्ष सुरू ठेवलेला आहे. महाराष्ट्रातल्या कोकणातल्या देवापासून ते विठ्ठलापर्यंत सर्वांना आपण साकड घातलेला आहे. पण काही विरोधानंतर सम्राट मोरेंनी ज्या पद्धतीने व्यक्त केलं की एकनाथ शिंदेने सांगितलं शक्तीपीठ रद्द काय, तर तिकडनं खालनं घोषणा आली रद्द. पण ज्या पक्षाचे एकनाथ शिंदेच्या पक्षाचे पालकमंत्री कोल्हापूरचे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक गाव आहेत, त्यांची अजूनही या शक्तीपीठाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मगाशी ज्या पद्धतीने शिवाजीराव मगदुमनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शिवाजीराव कागलमधली जास्त गावं असल्यामुळं आदरणीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका व्यक्त केलेली होती. आता कागलमधला एक उंदरवाडी जरी गाव असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुश्रीफांनी सुद्धा या भूमिकेवर समर्थन केलं पाहिजे. संपतराव, काल आपण आजऱ्यामध्ये मोर्चा काढला. या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हे प्रत्येक भूमिकेमध्ये दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी असणारे एक प्रांत तहसीलदार यांना बंटी पाटील साहेब जाऊन मोजणी करा आल्यासारखं, शेतकऱ्यांचं समर्थन करणार असल्यासारखं फोटो काढून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करतात. आणि आपली भूमिका काही शेतकरी जमीन देण्याच्या बाजूने आहेत अशा प्रकारची भूमिका व्यक्त करतात. अलंकन बदललं, शिरोळचा काही भाग, हातकणंगलेचा भाग राजू शेट्टी साहेब गेला. पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात सधन करवीर तालुका, राधानगरी तालुका आणि भुदरगड तालुका याची सर्वात जास्त गावं बाधित झाली. मगाशी बोरवडे गावचं सांगितलं की 550 एकर जमीन जात असेल तर त्याला म्हणून सांगायचं नाही, डोसक्यावर उलटं उभं करायचं काम केलं पाहिजे. आणि ते केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज या ठिकाणची कोर कमिटी आपली मोर्चाची भूमिका स्पष्ट करतील. पण बंटी साहेबांना माझी एक विनंती आहे की साहेब, कोल्हापूर जिल्ह्याच्या 12 तालुक्यामध्ये जे जे या मोर्चासाठी काम करतात, राजू शेट्टींना सर्वीकडे फिरायला मोकळं द्या. पण आमच्यासारख्या माझ्या पक्षाचे रवी इंगवले असतील, सुनील शिंत्रे असतील, प्रत्येकावर एक बाजू द्या. आणि त्या जागाला तालुके वाजून दिल्यानंतर प्रत्येक गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये एवढे शेतकरी गोळा होतील की या देवेंद्र फडणवीसला या मार्गाबद्दल विचार करावा लागेल. अशी परिस्थिती ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तयार केली पाहिजे. योगायोगानं मुंबईमध्ये आपण एक मोर्चा घेतला, एक धरणे आंदोलन घेतलं, 6000 लोक माणसं आपण मुंबईला घेऊन गेलो. पण देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये आपल्यावर बोलण्याची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. म्हणून या महामार्गाच्या विरोधामध्ये जात असताना या ठिकाणी गोपाळराव पाटील माझ्यासमोर चंदगडचे तालुका अध्यक्ष बसलेले आहेत. मी 2 दिवसापूर्वी गोपाळराव तुम्हाला पण सांगितलं की संपतराव आपला सर्वांना एकत्र आलं पाहिजे आणि चंदगडमध्ये आपली भूमिका, जरी गावं कमी असतील संपतराव, तर त्या गावाच्या तहसीलदार कचेरी एक स्वतंत्रपणे धडक दिली पाहिजे. ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून या मोर्चा असेल, काही निर्णय ठरतील, पण गावागावामध्ये सुद्धा काही राधानगरी तालुक्यातली धुनरेसाहेब गावं ही आपल्याला प्रत्यक्षपणे
सागरला वगैरे घेऊन आपल्याला ती गावं पूर्ण करावी लागतील. आज या आंदोलन सुरू आहे, हे सुरू राहणार आणि यावेळेला वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी व्यक्त केल्या जातील. आजच्या या मेळाव्यामध्ये खरोखर सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो. या ठिकाणी प्रत्येकाने आपली जात धर्म हा शेतकरी म्हणूनच आपण संबोधित केलेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. हीच ताकद आपल्याला शेवटपर्यंत दाखवून द्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.